हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? आज मी बनवलेला आहे ग्रोसरी सामानाचा पूर्ण व्हिडिओ. मला जसा पाहिजे होता तसा मला नाही मिळाला. पिझ्झा बर्गरवालेच खूप होते, त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने किराणा कसा भरते हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही बघा आणि तुम्हाला काय हेल्पफुल वाटतो आहे का मला कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला आपण पाहूया. हे बघा, हे आहे लापशीचा जो जाडा रवा असतो ना, तो तुमच्याकडे भरडा किंवा रवा असंच काहीतरी म्हणत असतील. हे आहेत पोहे, हे 1 किलोचा पुडा आहे. आणि हे सिंथॉल साबण माझ्या मुलाला पर्सनली खूप आवडतो. आणि हे गिट्सचे गुलाबजामुन मी शक्यता खव्याचेच बनवते, पण एखादा ठेवते. हे पॅराशूट तेलाची बॉटल आहे जी मला लागते. आणि हे शेंगदाणे, हे पोह्या वगैरेमध्ये मी वापरते. आणि ही आहे राई, जी मोहरी आपण म्हणतो ना ती. आणि हा बिस्किटचं पॅकेट माझ्या मिस्टरांना खूप आवडतो. ही कॉफी आम्ही जास्त नाही घेत, संडे टू संडे सुट्टीच्या दिवशी कधीतरी घेतो. आणि ही अख्खा मसूर आहे, याची भाजी कशीही बनवा तुम्ही, खूप छान होते. आणि ही आहे फेअर अँड लवली, ही आयुर्वेदिक आहे आणि ही मला सूट होते, त्याच्यामुळे मी ही वापरते. हे बघा, अशा पद्धतीने आहे ही. याच्यानंतर आहे हा आपला वॉशिंगचा निरमा पावडर आहे. याचा वास मला आवडतो आणि ह्याने मला कपडेही बऱ्यापैकी चांगले स्वच्छ निघतात, त्याच्यामुळे मी हा वापरते. माझे लहान मुले आहेत, त्याच्यामुळे मला 1 किलोचा पुडा हा लागतो. याच्यानंतर आपलं मीठ कधीच मैत्रिणींनो घरातलं संपून नाही द्यायचं. आता मिठाचा संबंध हा महालक्ष्मी मातेशी असतो आणि त्याच्यामुळे हे कधीच संपून नाही द्यायचं. घरामध्ये 1 पॅकेट तरी शिल्लक ठेवायचं. ही माझ्या मुलीचा पेन्सिल बॉक्स आहे. माझी मुलगी लहान आहे आणि ती पहिलीला आहे, त्याच्यामुळे तिला खूप शॉर्पनर हे पेन्सिल वगैरे हे भरपूर लागतं. त्याच्यामुळे तिच्यासाठी मी पूर्ण महिन्याला हे बॉक्स आणून ठेवत असते. हे बघा, मी पुन्हा हे ठेवून देते. याच्यानंतर आहे हे जी घासणी आहे ती, आणि हे विम जेलचे लिक्विड आहेत. ही मला भांड्यांसाठी बरे पडतात, त्याच्यामुळे मी ही वापरते. आणि हे आहे कम्फर्ट. आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये कपड्यांचा वास येतो, त्याच्यासाठी 1 चम्मच कम्फर्ट टाकले की छान वास येतो कपड्यांना. आणि ही पतंजलीची टूथपेस्ट आहे, ही मला पर्सनली आवडते. मी मॅगी वगैरे जास्त मुलांना देत नाही, त्याच्यामुळे मी फक्त मुलांना 2च पॅकेट भरलेले आहेत. आणि याच्यानंतर हे आहे सॉस. हा सॉस मी फ्राईड राईससाठी आणते. आणि हे जे नूडल्स असतात ना तेही मी हमेशा नाही बनवत, त्याच्यामुळे 1च पॅकेट मी भरलेलं आहे. ही माझ्या मुलाच्या काही थोडेसे बुकचे कवर लावायचे राहिले होते, त्याच्यासाठी मी हे 1 पॅक आणलेलं आहे. बेसन पीठ आहे हे चणा डाळीचं. हे 1 किलोचा पुडा घेतलेला आहे. हा मला 1 महिना पुरेपूर जातो. ही सोनचाफ्याची अगरबत्ती आहे, ही पर्सनली मला खूप आवडते आणि ही लावल्याच्या नंतर घरातलं वातावरण हे प्रसन्न होतं, खूप छान आहे. रव्यापासून आपण भरपूर नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो. इडली, रवा, उपमा असं काही भरपूर बनवू शकतो. मुलांना बाहेरचं खाणं शक्यता टाळायचं आणि घरामधलंच द्यायचं. माझ्या दोन्ही मुलांना मी तशीच सवय लावलेली आहे. हे मूग, मटकी आणि ही आहे जी लहान चवळी जी असते ना छोटीवाली ती आहे. आणि हे आहेत काबुली चणे. हे माझ्या मुलाला आणि मुलीला दोघांनाही खूप आवडतात. आणि राजमा हा आमचा संडे स्पेशल म्हणू शकता, आम्ही नक्की बनवतो. हे आहे, आम्ही नॉनव्हेज खातो, त्याच्यामुळे आम्ही 2-3 वार असतात आमचे खाण्याचे. इतर दिवशी आम्ही हे कडधान्य आवर्जून खातो. आणि आठवड्यातून 2दा तरी कडधान्याच्या भाज्या ह्या नक्की बनवायच्या मैत्रिणींनो. आणि हे सोया चंक्स आहेत, हे मी पुलावसाठी वापरते, खूप छान असतात आणि मुलांच्या आरोग्यासाठीही खूप छान आहेत. मुलांना खूप पोषण देतात, हे खूप छान असतात. इथे साईडला 5 किलोचा बासमती तांदळाची बॅग आहे. आणि हे चहा पावडर आहे. संध्याकाळी शक्यता चहा मी घेते किंवा नाहीही घेत, आणि सकाळी पर्सनली मी चहा लागतोच आम्हाला. ह्या तेलाच्या बॅग आहेत, ह्या 5 बॅग आहेत. आणि हे कपड्याचे 2च साबण आहेत, का तर माझ्याकडे घरामध्ये ऑलरेडी 2 साबण आहेत, त्याच्यामुळे मला एवढे साबण नाही लागत. 5 किलोची साखरेची बॅग आहे, ही मला 1 महिन्यापेक्षा जास्त जाते. आणि हे व्हॅनिला एसेन्स आणि माझे बेकिंगचे जे प्रॉडक्ट आहेत ते आहेत. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर मला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही किराणा सामान कशा पद्धतीने भरता.
आणि पावसाळ्यात तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करता.